नमस्कार. चला, आज आपण आपल्या भारतीय समाजाच्या वेगवेगळ्या रूपांबद्दल बोलूया. आपला समाज किती विविध आणि गुंतागुंतीचा आहे हे समजून घेण्यासाठी आपण इयत्ता 12वीच्या समाजशास्त्राच्या पाठ्यपुस्तकातल्या भारतीय समाजाचे वर्गीकरण या प्रकरणाचा आधार घेणार आहोत. तर मग सुरू करूया का? हे खरंच आहे, नाही का? भारत म्हणजे एका देशात अनेक जग. इथली सामाजिक विविधता अक्षरशः अफाट आहे. या विश्लेषणात आपण भारतात एकाच वेळी नांदणाऱ्या 3 वेगवेगळ्या समुदायांच्या जगात डोकावून पाहणार आहोत. हे तिन्ही मिळूनच तर भारताची खरी ओळख तयार होते. तर आपल्या या प्रवासाची सुरुवात आपण या देशातल्या सर्वात प्राचीन रहिवासांपासून करणार आहोत, म्हणजेच आदिम समुदाय. त्यांची संस्कृती, त्यांची जीवनशैली भारताच्या इतिहासाचा एक खूप महत्त्वाचा आणि अविभाज्य भाग आहे. यानंतर आपण जाणार आहोत भारताच्या विशाल ग्रामीण भागात. हा तो भारत आहे जिथे आजही देशाची बहुसंख्य लोकसंख्या राहते. असं म्हणतात की भारताचा खरा आत्मा याच खेड्यापाड्यांमध्ये वसलेला आहे. आणि आपल्या या प्रवासाचा शेवटचा थांबा असेल भारताची गजब झालेली धावती शहरं. ही शहरं म्हणजे आधुनिकता, संधी आणि विकासाचं प्रतीक बनली आहेत. आणि ती देशाच्या अर्थव्यवस्थेला एक नवी दिशा दाखवत आहेत. तर चला, सुरुवात करूया आदिम समुदायांपासून. ह्या लोकांना भारताचे मूळ रहिवासी मानलं जातं आणि त्यांचं आयुष्य आजही निसर्गाशी घट्ट जोडलेलं आहे. बरं, मग आदिम समुदाय म्हणजे नक्की कोण? पाठ्यपुस्तकानुसार सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हा असा एक गट आहे जो एका विशिष्ट भौगोलिक प्रदेशात राहतो, ज्यांची स्वतःची एक वेगळी बोलीभाषा आणि संस्कृती असते आणि ज्यांची सामाजिक रचना तुलनेने खूप साधी असते. यांची सगळ्यात मोठी ओळख म्हणजे त्यांची अनोखी संस्कृती आणि निसर्गाशी असलेलं जवळचं नातं. त्यांचं जीवन खूप साधं आणि सामूहिक भावनेवर आधारलेलं असतं आणि हेच त्यांचं खरं वेगळेपण आहे. पण या अनोख्या जीवनशैलीसोबतच त्यांच्यासमोर अनेक गंभीर आव्हानंसुद्धा आहेत. आता आपण त्यांच्या काही प्रमुख समस्यांवर एक नजर टाकूया. बघा, ह्या समुदायासमोरच्या 2 मोठ्या समस्या म्हणजे निरक्षरता आणि आरोग्य. आणि गंमत म्हणजे या दोन्ही एकमेकांशी जोडलेले आहेत. कुटुंबाला हातभार लावण्यासाठी अनेक मुलं शाळेऐवजी कामावर जातात, त्यामुळे शिक्षण मागे पडतं. आणि त्याचवेळी गरिबीमुळे कुपोषण ही एक गंभीर समस्या बनते, जी त्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकासात मोठा अडथळा ठरते. चला, आता आपल्या प्रवासाच्या पुढच्या टप्प्याकडे वळूया. ग्रामीण समुदाय. हा तो समुदाय आहे जिथे भारताची बहुसंख्य लोकसंख्या राहते आणि ज्याला आपल्या देशाचा कणा मानला जातो. बहुतांश भारत खेड्यांमध्ये राहतो. हे वाक्य आपण खूप वेळा ऐकतो, नाही का? पण हे साधं वाक्य नाहीये. ते ग्रामीण भारताचं महत्त्व अधोरेखित करतं. आजही आपल्या देशाची अर्थव्यवस्था, संस्कृती आणि राजकारण यांची नाळ खेड्यांशी जोडलेली आहे. ग्रामीण समुदाय म्हणजे असा समाज जिथे शेती आणि शेतीशी संबंधित व्यवसाय हेच जगण्याचं मुख्य साधन आहे. इथे लोकसंख्येची घनता शहरांपेक्षा खूप कमी असते आणि आयुष्य निसर्गाच्या अधिक जवळ असतं. ग्रामीण सामाजिक जीवनाची रचना 3 मुख्य खांबांवर उभी आहे. पहिलं म्हणजे संयुक्त कुटुंब, जे सामाजिक आणि आर्थिक सुरक्षा देतं. दुसरं म्हणजे जाती व्यवस्था, जी सामाजिक स्थान ठरवते. आणि तिसरी आहे पंचायत व्यवस्था, जी गावाचा कारभार पाहते. या तिन्ही संस्था आजही ग्रामीण जीवनाच्या प्रत्येक भागावर खोलवर परिणाम करतात. पण ग्रामीण जीवनाची एक दुसरी, जराशी गडद बाजूही आहे. गरिबी, कर्जबाजारीपणाचं दुष्टचक्र आणि शोषण यांसारख्या अनेक समस्यांनी इथल्या लोकांना ग्रासलेलं आहे आणि याच आव्हानांमुळे त्यांची प्रगती अनेकदा थांबून जाते. चला, आता भारताच्या तिसऱ्या आणि वेगाने वाढणाऱ्या जगाकडे वळूया. शहरी समुदाय. औद्योगिकरण आणि नोकरीच्या संधींमुळे लोकांचा शहरांकडे ओढा सातत्याने वाढलेला दिसतो. शहरी समाजाची व्याख्या त्याच्या आर्थिक रचनेवरून होते. म्हणजे इथे उद्योग, व्यापार आणि सेवा यांसारख्या तृतीय क्षेत्रातील व्यवसायांचं प्राबल्य असतं. हे आदिम आणि ग्रामीण समाजापेक्षा पूर्णपणे वेगळं आहे. शहरांमधला सर्वात मोठा बदल म्हणजे इथली अर्थव्यवस्था. शेतीवर अवलंबून नाहीये. इथे मोठे उद्योगधंदे, व्यापार आणि वेगळ्या वेगळ्या सेवांचं जाळं आहे. यामुळे होतं काय, तर नोकरी आणि व्यवसायाच्या अनेक नवीन संधी निर्माण होतात आणि लोकांचं आयुष्य पूर्णपणे बदलून जातं.
पण मग संधी आणि विकासासोबतच शहरांमध्ये काही वेगळ्या प्रकारच्या समस्याही निर्माण होतात. दाट लोकसंख्या आणि वेगवान जीवनशैलीमुळे त्या अधिकच गंभीर बनतात. वाहतूक कोंडी, अरे देवा, ही तर जवळजवळ प्रत्येक भारतीय शहराची एक मोठी डोकेदुखी बनली आहे. ग्रामीण भागातून येणारे लोंढे आणि वाढत्या गाड्या, या सगळ्यामुळे शहरांवर प्रचंड ताण येतो आणि लोकांचा खूप वेळ आणि शक्ती रस्त्यावरच खर्च होते. आणि दुसरी मोठी समस्या म्हणजे पाणी. जशी शहरांची लोकसंख्या वाढते तशी पाण्याची मागणीही वाढते. त्यामुळे पाण्याचा तुटवडा ही एक खूप गंभीर समस्या बनली आहे आणि अनेक शहरांना आज या समस्येचा सामना करावा लागतोय. तर आपण आदिम, ग्रामीण आणि शहरी या 3 वेगवेगळ्या समुदायांचा आढावा घेतला. पण हे तिन्ही समुदाय एकमेकांपासून पूर्णपणे वेगळे आहेत का? की त्यांचं भविष्य एकमेकांशी जोडलेलं आहे? ह्या तिन्ही समुदायांमधला मुख्य फरक त्यांच्या अर्थव्यवस्थेत आहे. आदिम समाज निसर्गावर, ग्रामीण समाज शेतीवर आणि शहरी समाज उद्योग व सेवांवर अवलंबून आहे. पण गंमत अशी आहे की हे तिघेही एकमेकांवर अवलंबून आहेत. शहरांना अन्नधान्य मिळतं ग्रामीण भागातून, तर ग्रामीण भागाला शहरांकडून तंत्रज्ञान आणि बाजारपेठ मिळते. हाच तो धागा आहे जो त्यांना एकत्र जोडतो. आणि मग शेवटी एक विचार करायला लावणारा प्रश्न उरतोच. हे 3 वेगवेगळे पण तरीही एकमेकांशी जोडलेले समुदाय एकत्र येऊन भारताचं भविष्य कसं घडवतील? या तिघांच्या समन्वयावरच देशाची प्रगती अवलंबून आहे का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?